मनसेचा पाडवा मेळाव्याचा टीजर जारी झालाय। 9 एप्रिलला शिवाजी पार्कवर मनसेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय भूमिका मांडतात पक्षासंदर्भात याकडे सगळ्यांचे लक्ष असेल। सध्या टीजर जारी झालेला आहे या सभेचा। मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का, मनसे लोकसभेच्या जागा लढवणार का, या सगळ्याबाबत चर्चा सुरू असताना 9 तारखेला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे काय बोलणार याकडे या सगळ्या संदर्भात आणखीन बातचीत करूयात। माझे सहकारी गणेश ठाकूर सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश, राजकारणाची झाली दिशा आणि महाराष्ट्रालाच नाही तर अवघ्या राजकारणालाच नवनिर्माणाची गरज आहे असं सांगणारा हा टीजर नेमकी काय दिशा दाखवतोय? एक संकेत वेगळेच मिळतात की महायुतीमध्ये मनसे सामील होईल आणि महायुतीमध्ये जागा वाटप घेऊन मनसे सोबत भाजप आणि शिवसेनेसोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरेल। पण कालच आपण आपल्या प्रेक्षकांना बातमी दाखवली होती की चिन्हावरून बरंच काही अडलेलं आहे आणि यामुळं मनसे युतीत जाणार का याबद्दल अद्याप काही स्पष्टता नाही, पण चर्चा सुरू आहे। आता हा टीजर जो पक्षाकडनं आलेला आहे त्यामध्ये पहिलीच ओळ लिहिली गेली आहे की राजकारणाची झाली दशा। तर त्याला पाहताच बरंच काही बोलून जातं, कारण जर महायुतीत गेले असते तर अशा प्रकारचे टीजर्स त्याच्यामधलं काही जे संकेत आहेत ते आले नसते। पण लोक राजकारणाला कंटाळली आहेत हेच या टीजर मधनं ते सांगण्याचा प्रयत्न करतायत आणि पर्याय म्हणून आम्ही आहोत असंही ते सांगण्याचा प्रयत्न करतायत। म्हणून महायुतीमध्ये मनसे सामील होणार याबद्दलचा प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे आणि या टीजर मधनं जे संकेत दिले जात आहेत की लोकांसाठी या आत्ताच्या राजकारणाची दशा पाहता मनसे हा पर्याय आहे आणि हा राजविचार, राजकारणातला हा विचार, महाराष्ट्राला दिशा दाखवणारा विचार राज ठाकरेंचा असेल हे देखील राज ठाकरेंकडनं किंवा पक्षाकडनं हे सांगण्यात येत आहे। म्हणून या मेळाव्यामध्ये काय भूमिका घेतात, महायुती संदर्भातले त्यांचे काय मत आहेत किंवा तोपर्यंत काय निर्णय होतं का हे पाहणंही खूप महत्त्वाचं ठरेल आणि म्हणूनच या सभेकडे सगळ्यांचं लक्ष असेल। गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।